नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहत आहोत मार्तंड विजय. मार्तंड विजय या ग्रंथातील अध्याय 15वा. हा अध्याय भक्तांच्या जीवनातील नवीन परिवर्तनाची सुरुवात करणारा अध्याय आहे. या अध्यायाची सुरुवात होते ती भक्तांच्या अनेक अडचणी, गोंधळ, मनातील काळजीने वेढलेला असताना. पण जिथे मन थकलेलं असतं तिथे मार्तंड देवांचे तेज स्वतः मार्ग दाखवण्यासाठी प्रकट होतं. देव सांगतात की अडचणी या तात्पुरत्या असतात, पण माझी कृपा ही शाश्वत आहे. अध्याय 15वा म्हणजे आशेचा दिवा, मार्गदर्शन आणि श्रद्धेचा नवीन श्वास आहे. चला तर मग पाहूया अध्याय 15वा. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरवे नमः. श्री मार्तंड भैरवाय नमः. जय जयाची म्हाळसावरा, प्रताप गहना दया सागरा, आनंद गहन उदार धीरा, जयाद्रिवासी जगद्गुरु, सनत कुमार सांगे ऋषीस, प्रशस्त करुणी मानस, श्रीचे गुणानुवाद श्रवणी लालस, करोने स्वस्त बैसावे. 14वे अध्यायी निरूपण. कुंतलो मेरणी सोडिला प्राण, हे मल्लासूर दैत्य ऐकोन शोक सागरी बुडाला. ते समयी मनी बोले निर्वाण, मी युद्धास जाऊनी मारे न पंचवदन, तुम्ही शोक विजय टाकून स्वस्थ चित्ते असावे. मल्ल रे म्हणे रे तू महान, मी तुझ पाठवू युद्धा लागून, मी शिबिरी असावे राहून, हे काय मज उचित असे. जरी तुझ रणी साकडे पडता, मज धावणे पडे तत्वता, काळ सत्तेने देहांता. मी जिताची मृत जाणीजे, तरी तू शिबिरे राही स्वस्थ मने. मी आजी युद्धास जाईन, रणी मधीन पंचवदन, ना तरी जीवदान करीन तयांसी. आम्हास रणी आलिया अपेश, तुम्ही जे राहिले दैत्यशेष, ते घेऊन या पाताळास. शिवाज्ञे जाऊन राहिजे, एकताच मनी भोक्षला, म्हणे जो दैत्य कुळास डाग लाविला, ऐसे आनिया माझिया कपाळा, हे काय तुम्हा उचित असे. दैतेंद्र विचार करी चित्ती, रणी मरावे करून ख्याती, तारीस मारीचे उदरी आले या फलश्रुती, ना तरी कन्या व्हावे हे बरी. हे काळ त्रयी न घडे मजपासून, मी आजी रणी संग्रामास जाईन, युद्धी तोषवीन त्रिनयन, आपले भुजे बळे करोनिया. इंद्रांचे रक्त तोदके तर्पण, निज पितरांचे मी करीन, तरीच माझा दाह शमन होईन की दैतेंद्रा. माझे शस्त्रे बहुत काळ शुद्धीत असते निर्मळ, तरी त्यासी रक्तोदक प्रबळ, पाजूनी तृप्त करेन मी. दैतेंद्रा एक माझे वचन, युद्ध मरावे ख्याती करून, पहा जन्मकाळी मृत्यू ठेवून, ठेविला असे विधीने, आसुरास मरण तृणोत्पन्न, भ्याड बसती दडून, देवांचे गोत्र खंड विखंड करेन, तरीच दैत्य कुळी जन्मलो, आता न करावा जो उशीर. तांबूल देई झडकर श्मश्रू तसे वारंवार, नेत्र आरक्त झाले ती, मले मनेचे वचन ऐकोनी, म्हणे रे माझे जाऊ पाहती प्राण, तुझा वियोग मज लागून क्षणभर न साहे. मल्ले प्रधानाकडे अवलोकून, अधोमुख करूनी बोले वचन, म्हणे रे मज समजावून राहावी की सुमती. प्रधान विनवी मल्लासुरासी, स्वामी प्रतापे तोजासी, या समयासी काय झाले स्वयशासी. काळ सत्ता विचित्र असे, देव म्हणजे काय मशक, जिंकिला सहस्र वेळा अमरनायक, तिष्ठ तसे आमचे द्वारी जैसा रंक, तो युद्धीस यश घेत असे, तो पुरुषार्थ आमचा काय झाला. यश येत असे भिक्षुकाला, आम्ही पात्र झालो अपयशाला, काळ सत्ते करू नया. प्रधान मनीसी विनवी कर सोडून, म्हणे सेवक असती अजून, परमप्रतापी बाळ संपन्न, युद्ध विषयी कुशल जे, तुम्ही न जावे युद्धासी, सेनापती तुझ्या नेमी तो निश्चयसी. तो जाऊन रणभूमीसी, देव समरी जिंकेलजी, उतावळी न करावी दैतेंद्रा, सेनापती नेमी तो उद्धभद्रा. परम प्रताळी बळ समुद्रा, दुजा मल्लासुरा दारी जे, अविवेके नाश पावे जाण, शत्रू जिंकावा बुद्धी बळे करोन, ना तरी पावे रोकडे निधन. संशय काही असेना, पाहे मनी करून विचार, मुख्य धूर गेली यावरे, मग सकळ सैन्य सोनी फार, काय करावे स्वामिया तुझ ऐसा विचारवंत, मज न दिसे त्रिभुवनात. क्षणभरी चित्त करोनी स्वस्थ, विनवी तसे ईशापरी, दुजा सेनापती करोनी सत्वर, वस्त्रे अलंकार देऊनी गौरवा थोर,
तो रणी जाऊन मारील पर आपले भुजबळे करोनिया. प्रधानांचे वचन ऐकून मनी बोलतसे हसून, म्हणे जी ऐसा बुद्धिमान मजन दिसे जगती, ते आज काळ सत्य करुनी बुद्धी झाली असे मलिन. अजून जयश धरून बोलसी की बुद्धिमंता, अरे या मल्लासुराचे नाव ऐकता सुरवळ पडती बुद्धिमंता. तेथे महिषाची काय वार्ता, स्मशानीच वसे निरंतर, त्याचे ऐश्वर एक बैल वृद्ध श्री विपरीत मोल. भूषणे असती जयास व्याळ, असती माला कंठी सदा, जरी काळ साह्य असता आम्हासी, तरी खडक शास्त्र मारित आम्रासी. प्राणमुख काळ झाला आम्हासी, आता जयशान की जे खडक द्रष्ट सेनापती रणशूर, तो वदिता झाला शिवकुमार. तैसाची प्रबळ उल्कामुख वीर, ज्याचा धाक इंद्र वाहे, तो काही युद्ध मरावी काही. शिवसूत गणपती विजयी होई, हे आश्चर्य काळ सत्ते सर्वही. मनी तुझे कैसे न येची, पाहे मा कुंतलो मा वीर गाढा, ज्याने इंद्र धरुनी आणिला प्रौढा, तो काय शिवकंकरे रणगाढा. मारिला हे आश्चर्य वाटे, आता यश आम्हास येणे कठीण, रणी मरावे ख्याती करून, अपकीर्तीचा स्पर्श न होय जाण, ते करू आम्ही निश्चय. हे ऐकोनी प्रधान खिन्न झाला, म्हणे जिम काही न सुचे ये बोला. अधोमुख खाले पाहू लागला, नेत्री उदक वाहत असे. मनी बोले सिंहन अथे करुनी, म्हणे रे माझा रताना, त्वरे करोनी विचार काय पाहता अजून, बुद्धिहीन का जाहना. म्हणे मल्ल प्रताप दिनकर, आजी तुवा न जावे समोर, मी जाऊन विधीन अमरा, कौतुक नैनी अवलोकीन. ऐकोनी मनी क्रोध भरीत, स्वामी तू बोलसी व्यर्थ, तांबूल देई मज त्वरित, दुजक विचार न करी. बाहू विस्फूर्ती वारंवार, सिंहनाद गरजे थोर, हात चोळी वरचेवर, दात खाई करकरा. म्हणे इंद्राचे रक्त पाशीन, शिवासे जीवे मारीन, तरीच दैत्य कुळे येऊन धर्म संरक्षण केलेसे. मल्लासुरे निग्रह पाहून, अधोमुख बैसून बोले वचन, म्हणे तुझ वाचुनी माझा प्राण व्याकुळ बहुत होतसे. मनी म्हणे गा दैतेंद्रा, आजी बोलतो अमर्यादा, बुद्धिहीन झाला जैसा प्रमदा, ऐसी वचने तू बोलसी. कोणाचे बंधू सुहृदय, कोणाचे माता पिता गणगोत, सर्व माईक जानसी सत्य, वृथा खेद करीसी तू. शोक समुद्री बुडू नको, जाती अभिमान सोडू नको, ममतेपाशी गुंतू नको, विचार करी सुजाना. आता तुझ करतो नमन, तांबूल देई मज लागून, माझी ममता दे सोडून, कृपा करोनी दयाळा. मनी बोले निर्वाणीचे वचन, मी शिवासिरनी मारीन, हे न घडे काळ सत्य करून, तरी प्राणदान करीन त्यासी. हे उभय तांतून निघणे निश्चयसी, ते जय पावलो मानसी, याचे क्षिती अनुमात्र नसे मनसी, सत्य जान दैतेश्वरा. ऐसे मनीचे उत्तर ऐकोन, मल्लासे नेत्र जीवन, म्हणे प्रताप सिंधू एक वचन, चित्त स्थिर करोनिया. जे तुझे चित्तास मानवेल, ते म्या सगळं ग्रहण करन, रणी शिवासी मारी भुजबळे, यशस्वी होय बंधुराया. परी एक यामपर्यंत, पाही तू स्वस्थ चित्त करोनी राही, एकत्र भोजन करू सर्वही, मग जावे युद्धासी. मनी हासुनी बोले पाही, म्हणे तुझी आज्ञा मस्तकी राही, रणी अमर मारीन सर्वही, आपल्या भुजबळे करोनिया. मल्ले पाक करत्यास आज्ञा करोनी, म्हणे हे त्वरेचा पाकशाळे लागून, शरसन्य उत्तम निर्मून, सिद्ध करावी ममाज्ञा. अन्य उत्तम करावी सुंदर, आवडते पदार्थ मनी सफार, तैसेची मासे विविधाकार, रुचकर निर्मून ठेविजे. पाक करते आज्ञा वंदून शिरी, त्वरेने गेला पाकशाळे भीतरी, अन्न निर्मिले विविधाकारी, जे का आवडती मनी ते. मल्ल सकळ सेनानायका सांगत, म्हणे तुम्ही भोजनास यावे त्वरित, तुम्ही आम्ही एकत्र भोजनास बैसू एका पंक्तीत. सेनानायक आज्ञा वंदून शिरी, याची चिंता तू न करी, अमर मारू क्षणाभितरी, निज प्रतापे करोनिया. पाकसिद्धी झाली यावरी, दैतेंद्र सर्वांस पाचारी, स्थळ विस्तीर्ण देवस्तरी, निर्मिले असते दैत्याज्ञे. रंगावळी घातल्या विविधाकार, माझी सुवर्ण चूर्ण घातले फार, बैसावया आसने थोर, हे मरत्नी शोभली. माझे दीप रत्न खचित, धूपवरती लाविल्या बहोत, पात्रांप्रती विराजित, सुगंधादोकचे कलश भरून, ठेविले असते एक सरे करून, उपपात्र दैदिप्यमान, हेमरत्नांची सुंदर, मांस भक्षावयाची शस्त्रे सुंदर,
त्रिपदी पाशी ठेवी मल्लासूर, मक्षिका निवारणार्थ किंकर जाग जागा उभे करी. ऐसा समारंभ सिद्ध झाला, मल्ल मुख्यासनी बैसला. मनी बंधूस ते वेळ आपल्या समीप बैसवले. प्रिय वाक्य करी का मल्लासूर, बोलावितसे मल्लासूर. अंतरी बहु चिंतातूर, वृत्ती शून्य झाल्या असती. सकळ सेनानायक येऊन बैसले भोजना लागून. हास्य विनोदे सुख संपन्न, मनी दैत्य असे ते काळी. ज्यास आवडती पदार्थ त्यास वाढीत दैत्यनाथ. बहु आग्रहे वाढती यथार्थ, हास्य विनोदे करोनिया. दैत्यांची प्रार्थना करी म्हणे मनी सांभाळा बहुत परी. समयी अन्न क्रिया धरा दारी, मागणे तुम्ही हेची आता. दैत्य म्हणे का प्रभुवर्या, आमचे हेसी असते किया. आम्ही रणे प्राण देऊनिया, प्रिय करू स्वामींचे. मल्लासूर बोले सर्वांसी, तुमचा भरवसा आहे मत्सी. विनोदे बोललो तुम्हासी, क्रोध चित्ती न धरावा. ऐसे आनंदे भोजन संपादून, सकळ दैत्य बसले येऊन. मल्लासूर सिंहासन विराजमान, जैसा गबसती उदय. तांबूळ सर्वास देऊन, वस्त्रे अलंकार गौरवून. प्रिय वाक्य तोषवून, वारंवार ती प्रार्थित असे. मनी बंधूस सानिध्य बैसून, मल्ल बोले प्रिय करून. म्हणे रे काय इच्छित मन, ते निवेदले मजप्रती. मनी बोले कर जोडून, आज्ञा दिजे युद्ध लागून. रणी मी शिवासी मारीन, हेची इच्छा मानसी असे. दैतेंद्र तुझ संग्राम वाटतो कठीण, मज वाटे तृणा समान. आता विलंब न करी मज लागून, तांबूल देई झडकरी. सेना नायकी जय जयकार केला, एकच टाळी पिटिती ते वेळा. म्हणते रणे जिंकू शिवाला, अमर सर्व निर्धाळू. मल्ल अंतरी उदास भारी, बाह्यात कार्य अवयाधरी. पुरुषार्थ बोले देवसरी, मने हा संग्राम तृण भासे. दिव्य वस्त्रे अलंकार देऊन, मनी गौरवला आनंदे करून. आपले हातीचे खडग देऊन, शक्ती दिली निर्वाणीची. निर्वाणीचे बाण काढून, देई मनी बंधू लागून. वज्र कवच अंगी लेऊन, मंत्रोदके प्रक्षिले. तांबूल घेऊन निस्करी, मनी दृढ हृदय धरी. आळगीतसी प्रेमे अवसरी, शस्त्रे दिली ते वेळा. मनीने मल्लासूर नमून, अंतपुरात गेला झडकूर. स्वकांतेसे बोले सुवचन, म्हणे रणी आम्ही जात असो. तरी तुम्ही स्वस्थ असावे सदनी, मल्ल आज्ञा शिरी बंधूनी. चिंता सर्व टाकोनी, आनंदयुक्त असावे. प्रेमे दिले अलिंगन, मूक कुरवाळी स्वहस्ते करून. वस्त्रे अलंकार देऊन मन संतोष केले. मल्लासुराच्या स्त्रियांसी बंधून, आजवर माझे केले पालन. आता लोभ असो द्यावा म्हणून, चरणी मस्तक ठेवीतसे. म्हणे आज्ञा द्यावी कृपा करून, मी रणे शत्रू येऊ मारून. तुम्ही सदनी सुख संपन्न, आनंदे करून असावे. मल्लासुराच्या स्त्रिया बोलती सुवचन, म्हणती यावे विजयी होऊन. समस्त शत्रुकुळ संहारून, आनंद आम्हा ते करावा. आशीर्वादे म्हणे संतोषविला, चित्ती उल्हास पावला. झडकरी अंतपुरा बाहेर आला, रथ आणवला त्वरेने. सारथी रथ घेऊन धावत आणला शिबिरात त्वरित. आणि दैत्य प्रतापवंत रथी बैसला जाऊन. सभोवती सेना नायकांची दाटी, सेवेस बरोबर बळे जैसी जेठी. ध्वज सहस्रावधी गजपृष्ठे, एकसरे शोभती. मल्ल बोले दिनवचन, म्हणे तुम्ही युद्धे प्राचीन. मनी सांभाळे यज्ञ करून, प्रार्थना तुम्हास हेची असे. आता काय बोलू फार, मनी माझा प्राण साचार. यासी रक्षावे वारंवार, सांगत असे सकळांची. ऐसे सेना नायकांची निरून, मल्ल गेला शिबिरा लागून. मल्ल हृदयी कृशान, लागला असे चिंतेचा. काही गोड न लागे मल्लासी, अनुमात्र सुख न पडे त्यासी. अन्नोदक त्यागून या प्रधानासी, आज्ञा करता झालासे. वरचे वर वर्तमान, आणवावे त्वरे करून. आजचा संग्राम कठीण, सुचिन्ह मजला न दिसे. मनी अंतरी आनंद भारित, रणभूमी सजाचे त्वरित. तेजे जैसा अग्नी प्रदीप्त, तैसा रथी शोभत असे. मुख्य ध्वज सुवर्ण पटाचा, वरी कळ शोभे रत्नांचा. दैत्य द्राक्षिती निकटांचा, शत्रुभय जाणुनी. सहस्र छळे निर्वर्ण उन्नत, वरी रत्न कळस विराजत. मनी मस्तकी शोभती बहोत, जैसा नक्षत्रां माझी दिनकर. चामरे शोभती सुवर्णयुक्त, तैसेच मयूरकुंचे शोभत. मंगळ तुरे वाजती बहोत, बंदीजने यशवर्णिती. रणवाद्य वाजती अनेक, दुदुंभी वाजती भयानक. दीर्घ शृंगे वाजती हरिक, वीरांलागी होत असे.
आश्वासनाही गंती, रथ कोट्यावधी धावती, मदोन्मंत महादंती, पदादिसन सख्या नसेची, ऐसा बहो गजरे करून, मनी गेला रण भूमी लागून, वीर गजती सिंहनादे करून, जैसे मेघ आकाशी, मनी दैत्य क्रोध भारित, नेत्र जारीसे आरक्त, महाभयनायक हाक देत, प्रलय काळी मेघ जैसा, त्या शब्दे करोनी पाही, दिशा पुरीत झाल्या दाही, थरथरा कापे मही, निज प्रतापे दैत्याच्या, मनरे भ्याडा पशु प्रति, सत्वरे युद्धाप्रती, ना तरी पलायन करी निश्चिती, मम आज्ञे करोनिया, ऐसी अट्टहासे हाक देत, दैत्य सिंहनादे गरजती बहोत, वाद्यांचा गजर होत, एकची प्रतिध्वनी उठला असे. इंद्रांचे हेर दैत्य सैन्य पाहून धावती त्वरे करोन, सहस्रा साक्षास विदित करती जाण, मनी दैत्य आला असे. ऐकोन इंद्र भय पावला, मने प्रलय काळ उडवला, सत्वर शिवापाशी आला, दैत्य भय पावनी, शिवास करोनी नमन, स्तविला जाला कर जोडून, मने रणी उभा दैत्य दुर्जन, मनी खळ उभा असे. हा दैत्य शूर आणि कपटी निपुण, मल्लाचा कनिष्ठ बंधू दुर्जन, यासी युद्ध करी ऐसा गण, योजीला पाहे दयाळा, शिव बोले हा सोन्य, म्हणे तू असावे निर्भय जाण, हा दैत्य मशक, याचे हनन करेन मी देवेंद्र, सर्व जय जयकार केला, ऋषी आनंदे नासी ते वेळा, देव सत्वर शंकर भोळा, दीन मत्सल कृपाळू, तव वीरभद्रा उभा कर जोडूनी, म्हणे आज्ञा द्यावी मज लागून, वीर रणभूमीस जाऊन, दैत्यवधी निज बळे, शिव बोले देव सरी, म्हणे वीरभद्रा धीर धरी, याचा वध तुझे करी, नसे हे जाण पा, हा दैत्य परम खळ पापमती, याने तोषवला सत्य का अधिपती, वर्दे करोनी नगंती, महाउन्मंत निशाचर, यासी युद्ध मी करीन, हा दैत्य आजीवधीन, तुम्ही कौतुक अवलोकून, स्वस्थ चित्ते असावे, शिव विरोचनास आज्ञा करी, म्हणे नंदी आणि झडकरी, तेव्हा विराचने जाऊन सत्वरी, नंदी समीपानिना, तो ध्यानस्थ आत्मस्वरूपी असे, विरोचन दिस प्रार्थित असे, म्हणे शिवे पाचारले असे, रणभूमीस जावया, विरोचनाचे वाक्य ऐकोनी, नंदी समाधी विसर्जित ते क्षणी, म्हणे त्रिपुरनाशक पिनाक पाणी, कृपा मजवर केली जी, पृष्ठावरी रत्न पालन, घालतसे विरोचन गण, शूद्र घंटा कंठी बांधून, चतुष्मारे बांधिली, शृंगी रत्नमाळा घातली ओऊन, रत्नाळंकारे शोभिती करून, विरोचने बहुस्तवले तोषवून, घेऊन आला शिवसभेत, नंदीचे स्वरूपाचे वैभव, दुजा कैलास स्वमेव पराक्रम, जैसा उमा माधव, तैसा नंदीचा निजे, शिवे नंदी पाहून नैनी, त्वरेने उठले सिंहासनावरी, शिबिरा बाहेर येऊनी, गणास आज्ञा करीत असे, म्हणे युद्धास चला संपूर्ण, सकळ सुरवर करीतो नमन, उभे राहती कर जोडून, उत्तम स्तवनी तोषविती, सिंहांचे बष्टेवर पाद देऊन, शिवे नंदीवर केले आरोहण, अमर जय जयकारे गरजून, स्तविती शिवांशी, इंद्रे आपले सैन्य घेऊन, पुढे उभा कर जोडून, तैसेच सकळ दिग्पती सेना घेऊन, अग्रभागी तिष्ठती, छत्र शुभ्र विशाळ बहोत, सभोवते मुक्त विराजित, चामरे अनेक ढळत, रत्नदंडयुक्त पजी, मयूर पिशाची चामरे ढळती, सुगंध द्रव्य घेऊन हाती, सिद्धी तिष्ठती अतिप्रीती, पिशांची चामरे ढळती, सुगंध द्रव्य घेऊन हाती, सिद्धी तिष्ठती अतिप्रती, परम भक्त करोनिया, अनिवार कालाग्नी रुद्र भद्रावतार, तिसरा चंडी गशन प्रतापशूर, महाकाळ मूर्तिमंत साचार, शिवा निकट उभे असती, तैसीच महामारी भयानक, पुढे चाले दग्न निशंक, सर्वांना हाती आयुधे भयानक, जैसी प्रलय काळीची अग्निशिखा, सभोवती गणांची दाटी, तैसीच अमरांची मिठी, उग्र मातरा जोटिंग जेठी, रणभूमी सधावती, देव मस्तक छत्रे सहस्रावधी शोभती, तैसीच चामरे ढळती, वंदीजन वर्णिती, शिवापुढे बहु आनंदे, गरुडावर बैसोन, तैसेची पाही चतुरानन, समागमे निज सैन्य घेऊन, रणभूमीस चालले, रणवाद्ये वाजती अपार, ढोल कंकोल रणदुरे, मधुर उष्टाविल दुर्भुनी थोर, वाजविती बहु गजरे, गजपृष्ठीवरी भेरी गर्जती, दीर्घशृंगे अट्टहासी वाजवती, देव सिंहनाद करती, परमवीर श्री करोनिया, शिवसैन्यासहित मिरवित, आले रणभूमीस त्वरित, तव दैव सैन्य अद्भुत पाहुनी शिव आश्चर्य करी, जैसे प्रलय काळीचे ढग उठले, की समुद्र मंथनी काळकूट उसळले, ऐसे सैन्य दुर्धर पाहिले, परम भयानक देवेळी,
देवसैन्य पाहुणी मनी हास्य करी, म्हणे हे काळी भिकारी आधी वधावा त्रिपुरारी, हा संकल्प आमुचा असे शिव मारल्यावरी, मग वधू रुत्रारी म्हणून लोटला ते अवसरी, शिवावरी ते काळी आपण खाली उतरला, मस्तकी सेंदूर उधळीला, जास्वंदी पुष्पाचे हार ते वेळा, कंठी घाली प्रीतीने 20 हात विराजित, अंगासी रक्तचंदन चर्चित, मस्तिके मुकुट शोभत जैसा उगवला गबस्ती, कर्णी कुंडले तळपती जैसे उगवले शशी गबस्ती, कृष्णवर्ण तनुमूर्ती निर्मिली अशी विदितीयाने, माया कपटे करून निपुण मंत्रविधान यती प्रवीण, रूपांतरे धरायचे ज्ञान संपूर्ण मनी माझी, दैत्य सदा क्रोध संपन्न सिंहनादे गजे दुर्जन, दृष्ट उत्तरे करी भुजा पिटून, म्हणे भिवू नको युद्धासे, आपल्या सैन्याचा आज्ञा करी, म्हणे कौतुक पहा क्षणाभितरी, हा शिव मत्स्य युद्ध करी, ते तुम्ही नैनी अवलोकीजे, मनी गर्जोनी बोले थोर, म्हणे तू रुद्ध असे फार, तुसे मल्ल युद्ध करावे तर मग शंका बहु वाटे, अरे तू भिक्षुक परयांचा करसी काय समजून आलासी युद्धासी, अक्षुनी तरी जाई कैलासी आपले जीवित्व रक्षिका, अरे हा शतमूर्ख इंद्र महिसा याचे साह्य करायला आलासी कैसा, म्हणला सुराचा प्रताप सुरेशा तुझ अद्यापि ठाऊक नसे, अरे आपले ऐश्वर्य नैनसी, मल्लासुरासी वैर करसी, ही शंका तुझे मानसी, कैची नसे बा भिक्षुका, या वेळीस पहा अवलोकून, माझे सैन्य केले दारुण, तुझे सैन्य मज तृषा समान दिसतसे या काळी, अरे समर्थांची वैर करणे हे तो मूर्खांची लक्षणे, आता काय बोलू तुझुने, जाई सत्वर कैलासा तुझे आमचे वैर किमपी नसे, इंद्र आमचा मायात त्याचे आमचे सरसे कदा काळी नसेची, आमचे शत्रूचे बोली लागून आम्हास वैर करणे निष्कारण, आता तरी वाचवी आपला प्राण विचार करी निज मानसी, जरी हे न रुचे तुझ लागून, तरी आपल्या सैन्याचा आश्रय दे सोडून, झडकरी पदचारी होऊन उभा राहे मज समोर, तुम्ही आम्ही दोघे जण शस्त्राशी युद्ध करू दारुण, शेवटी मल्लसूर करून समर देऊ शेवटासी, तुमची आमची सैन्य पाहती कौतुके, त्यांनी युद्ध न करावे निश्चिती, युद्ध कौशल्य पाहावे नेत्री स्वचित्ते करोनिया, अरे या देहातून दोन्हीतूनही युक्त तुझ गमेल ते स्वीकारील, मी असे उभा प्रतापवंत झडकरी येई पादचारी, ऐसा दृष्टोंतरे शंभू ताडीला, ते एकोणी वीरभद्र कोपला, म्हणे रे शिवनिंद खळा क्षणा माझी मारेन मी, स्वामी आदल्या मजला नाही, उपाय करो न चले काही, ना तरी रसना तुझी छेदितो पाही, सत्य त्रिवाचा, अरे पापमती दुचारी, आपला प्रताप आपण उच्चारी, तो शेषत मूर्ख जरी, तरी न बोले स्वमुखे कदा, अरे तुझा मृत्यू समीप आला म्हणून तुझ फाटा पुतला, उगाची होऊनी बोलसी वरडा दृष्टा शिव प्रताप नेनसी, अरे मशका निंदका दुराचारी शिव प्रताप जानसी समरी, अनंत ब्रह्मांडे पाळी आणि संवादी क्षणा माझी निश्चयसी, वीरभद्र शिवास विनवी कर जोडूनी, म्हणे आज्ञा द्यावी सेवका लागुनी, आता शिरांतो छेदुनी विलंब काही असेना, शिव बोले वीरभद्रासी तू चिंता न करसी निज मानसी, मी दैत्याचा वध करे निश्चयसी स्वस्थ तुवा असावे, शिवे पुढे नंदी लोटला सत्वर, सैन्य सर्व उभे असे दूर, नंदीवरून उतरला त्रिपुहर पादचारी झालासे, म्हणे रे निंदका पापराशी सावध होई युद्धासी, बधीर केले दाही दिशांसी सिंह नादे करोनिया, मनी बोले बाहू पिटून, म्हणे अगोदर करी तू संधान, मी करीन निवारण मग माझे संधान अवलोकीजे, पाहो दैत्य केवढा धीट, याचे शिव कैसे कसपट, चित्ती धरी न मन स्पष्ट, महा उन्मंत निशाचर, शिवे लोहार गळा घेऊन, आकाशी धिदली भिरकावून, दैत्य मशक करावा चूर्ण, म्हणून सन्नान केलेसी, ती गदा येते दैत्य पाहून, ढालेवर घेतली झिरून, दैत्य हासे गदगदून, म्हणे बळ तुझे समजले, अरे उगाच मोठा दिसी, बळ अनुमात्र नसे तुसी, रुद्धपणी करावया फिरती द्रव्य लोभ धरोनिया, आम्हासी जिंकावे रणी, इंद्रे तुझ करावे पैठवणी, या लोभास्तव आली सिरणी, युद्ध उत्साह धरोनिया, तारुण्य काळी युद्ध केले असेल, ते काळी असेल बळ, या समय वृद्धापकाळ युद्ध करणे उचित नसे, ऐसी दुष्टोत्तरे शिवे ऐकून, त्वरित धनुष्यास लावून निघून, भात्यातून काढला दिव्यमान, दैत्य हृदय दिला, बाणांचे वीर्य बहुत, ससरा विधी
बाण प्रसवत बाण येता पाहुणे दैत्य खडगे करून ताळीसे. जैसा जितेंद्रिय योगी पाही विषयाची इच्छा न धरी काही वैराग्य बळेलवताही मनाची आकळिया. तैसे दैत्य दाखवणे बाण खडगे करून तोडी संपूर्ण हसून बोले कुवचन मना व्यर्थ शीन का करीसी. दैत्य बोले गरजो न थोर मन रे आता हो रे सावध जरा धीर. तुझी दोन संधाने बहुत क्रूर ती म्या व्यर्थ केली निजबळे. आता साही माझे बाण जे का वज्राहून कठीण बहुत काळ रक्तपान नसे ज्यांसी. मनुष्य मुष्टीत येऊन परम तेज काढिले बाण अग्नी ऐसे धगधगीत पूर्ण पाहता नयन झाकती. ते बाण धनुष्यास लावून आकर्ण कानाडी ओढून शिवांचे वक्षस्थळ लक्षून सोडिता जाला ते काळी. ते बाण सहस्रावती प्रसवती बाण येता पाहुनी पशुपती. हुंकारे करून त्वरित गती भस्म केले क्षणार्धे. महेश विश्वाचा करता त्यासी दैत्याची काहीसी वार्ता. लीलावतारी जगत्पिता कोण पार नेने जाणीजे. शिवे दिव्य खडक घेऊन करी धावणी दाढीला मुकुटावरी. मुकुटाची रत्ने खचोनी पहिली महिवरी. दैत्य मनी संतापे दैत्य क्रोधे खवळला. खडक घेऊन शिवावरी धावला. शिवे चंद्रास तारविन ते वेळा मस्तक छेदिला दैत्याचा. दैत्य माया विपूर्ण शरभ रूप धरीन लखता क्षण. शिवाची भुजेसी दंश करवून मांस गोळा तोडीला असे. शिवे खडक मारिने शरभासी ते खडक गिळले पापराशी. जैसा रोग भक्षी वैद्यासी तैसे झाले द्विजोत्तमा. मार्तंड कोपाविष्ट होऊन शरभ त्रिशूळे टाकीला भेदून. एक त्रिशूळ विकन होऊन अश्व झाला क्षण मात्रे. अग्नी असं प्रभावे करून दैत्य विकळ पडला होऊन. दैत्य सेना नायक संपूर्ण कौतुक नयनी पाहती. पाहो एक मुहूर्त पर्यंत दैत्य पडला निचेष्टित. मूर्छा सावरून त्वरित सावध होऊन बसला. पर्जन्यास सोडी पापमती मेघादके भरली जगती. आकाशिहून गारा पडती देव सैन्यांवरी ते धवा. शिवे सोडले वायू अस्त्र पर्जन्यास्त्र गिळले त्वरित. दैत्य परमब्रह्म पंडित पन्नगास्त्र सोडी देवावरी. पाहो अस्त्रांचा प्रभाव वायू गिळला सर्व. पळू लागले देव सर्व पापे भय करोनिया. शिव गरुडास्त्र सोडिले सर्प संपूर्ण भक्षिले. दैत्य पळू लागले करोड भय करोनी. दैत्य युद्ध परम कुशल ब्रह्मास्त्र सोडी प्रबल. ते पाहून जाश्वनीळ रुद्रास्त्र टाकून शांत करी. ऐसे शस्त्रास्त्र युद्ध करोन होते झाले महादारुण. दैत्य चित्ती खिन्न होऊन उभा असे क्षणभरी. मग हाती धनुष्य घेऊन कोपे खवळला जैसा प्रलयाग्न. निर्वाणीचे बाण काढून धनुष्यासी लावले. शिवाचे अवयव लक्षून दैत्य करीतसे संधान. पावला बहुत म्हणे काय करावे न चल यज्ञ. म्हणून उभा तो क्षणभरी. मग दैत्य परमशूर त्वरेने असे अश्वावर चढ खडग घेऊन सत्वर शिवावरी धाविला. 20 हात धरी ते अवसरी आयुध घेतली सर्वांकरी. परशु करून त्रिशूल निवारी परी निवारल्या नवजाय. सेवेंची चक्रे करून निवारी तैसेची कुंते करून निवारी. तोमर पुढे सरसावी दुराचारी परी निवारीला नवजाय. जैसा वज्रघाते पर्वत पडे किंवा विद्येहून ते आकाशी चढे. तैसा दैत्य रणभूमीस पडे नेत्र फिरवी गरागरा. रणी पडला निचेष्टित. हे पाहुनिया भगवंत अनुग्रह करावा हा हेत. म्हणून धाविला धावणी पाद मस्तकावरी ठेविला. तेने दैत्य पावन झाला साधू संग होता खळा. शांती उपजे तोची क्षणी. शिवे चरण काढावा मस्तकावरुनी. मनीने धरला कवटाळून. म्हणे कोठे दासी मज टाकून शरणागताच्या दातारा. मी तुझा अनन्य शरण कृपा भक्तिदासे परमदीन. माझा अपराध क्षमा करून कृपा करे दिनावरी. तुझा महिमा न जाणीला अमर्याद अपराध मज घडला. दुष्ट योनीत जन्म घेतला त्या योगे झाला बुद्धिभ्रम. आपले शौर्य करून तुझ युद्ध तोषवले पूर्ण. माझे अपराध क्षमा करून अनुग्रह करे दासाते. मज दैत्य कुळी जन्माला म्हणून बुद्धीस भेद झाला. जीवे मारावे शात ऋतूला ही इच्छा निज मानसी. हा दैत्य योनीचा गुण सत्य दोष नसे मजकडे अनुमात्र. अमर्यादा घडली बहुत तुझा महिमा न जाणता. आता माझे प्राण व्याकुळ होती तुझे स्तवन करावया देई मती. कृपा करी जगतपती दासावरी दयाळा. सात्विका अष्टभावे होऊनी मनी करतसे स्तवन. ते एकाग्र चित्ते करून श्रवण करा भाविक भक्त हो. सकळ भूतांचा स्वामी होसी सर्वांचे अंतर्यामी वसी. नागेंद्र भूषण शोभे तुसी निळकंठ विराजित. एकादश
रुद्र तू होसी सर्वभूते संहारती, दैत्यवत करावयाचे काय अघात दयाळा. तू शुद्ध निर्विकार तुझ नसे जी विकार, सकल भूते व्यापार तुझे सत्य करिताती. तू निर्गुण उपराधित शांत रूपे वर्तती सत्य, भक्तांसाठी निर्गुण निश्चित होसी का दयानिधे. कैवल्यदायक उमावरा तू जनमितसे दातारा, रत्नांचा मुकुट मुक्ता फळा तुरा. मस्तकी शोभे उमापती, कर्णी गुंडले तळपती, जैसे उदेले शशिक बसती. कंठी वासुकी शोभे निश्चिती, मुंडमाळा साजेरी. मुकुटी अर्धचंद्र झगझगीत, भरी हरदाचुर उधळीत मर. सवित जोडूनी हस्त परमप्रीती करोनिया, हेची ध्यान निरंतर हृदयी वसे. तुझा नामाचा विसर नसो, चरणे मस्तक माझे असो, म्हणून चित्ती कल्पदसे. हे देवादिदेवा उमापती, गंगा प्रिया जगतपती, हे कमलाकर पशुपती, तुझ नमस्कार असो त्रिवाचा. हे चंद्रभूषण त्रिप्रताप शामका, त्रिनेत्रधारी मदन नाहका, हे दयासागरा कैवल्यदायका, तुझ नमस्कार असो. शाश्वत रूपा दीन वत्सला, शशी शेखर शोभित बाळा, सप्तकोटी गणांसहित कृपाळा, तुझ नमस्कार असो. त्रिनेत्र शोळे करोनी, प्राण कासावीस होती, चित्ती म्हणे उमापती. व्यथा क्षमवली असे, दैत्यांचे धैर्य विशेष, पाहोनी संतोषे मृडानीश. दैत्यांची भक्ती जाणोनी निर्दोष, व्यथा शमवली क्षण मात्रे. हे त्रिशूळ हस्ताय, हे त्रिगुणाय मे, हे परमहंसाय, तुझ नमस्कार असो. हे चित्रात्मरूपाय, हे सूक्ष्म भव्याय, हे कारुण्यपूर्णाय, तुझ नमस्कार असो. हे कल्याणदात्रे भक्तास आनंद करते, हे कैवल्यदात्रे, तुझ नमस्कार असो. दैत्य मस्तकावरी चरण, तोवरी दैत्याचा न जावा प्राण. त्रिशूळे कासावीस होती प्राण, ते शमन करता झाला दैत्यवस्ती उल्हास भारी. हर्षण समयंतरी, दुर्मती पळून गेली दुरी. कृपेस पात्र आला असे, हे उमा वल्लभ ऋषभ वाहना. पिनाकपाणी भक्त रक्षण, माझी अनाथाची करुणा. येऊ देई नयानिदे, म्या पापमती करून. निंदा करी अति दारुण, क्रोध दिजे टाकून. दीन वत्सल मनोनिया, ऐसे अनेक सवनी करोनी. तोषवला मुडा रमीन, मने अष्टभावे सद्गुतन. नेमे प्रेमाश्रूने भरले असती, तेव्हा तो कृपेचा सागर. जो का निज मायेचा वर, तो हा मार्तंड भैरव क्रूर. शांत होऊन बोलत असे, म्हणे शौर्य करुनी मज तोषवले जाण. तुझी अहंता संपूर्ण, गेलो की दैतेंद्रा. दैत्य बोले पंचवक्रा, तुझ शरण आलो कृपा सागरा. निर्वाण काय पाहसी, दैत्याचे प्रेम पाहुनी नैनी. कृपा घन बोलला शूळपाणी, म्हणे त्वा युद्ध करुनी मस्तोषवले दैतेंद्रा. तुझी अनन्य भक्ती पाहुनी, माझे संतुष्ट झाले मन. जे इच्छित असेल वरदान, ते सत्वर मागे मज लागी. शिवांचे वचन ऐकोनी उतराले, म्हणे गती आली नाही बरी. दैत्य माझे पद मागेल जरी, तरी देईन शूळपाणी त्यात. त्यात कैसा करावा विचार, चित्ती कल्पी अमरेश्वर. सरस्वतीस सत्वी जाऊनी कर, म्हणे दैत्य जीवाग्री बसले. दैत्यास वदवी सुवचन, माझे पदरक्षी कृपा करोन. हेची प्रार्थना तुझ लागून, असे की बागेश्वरी. दैत्य कुबुद्धी धरून चित्ती, माझे पद मागेल निश्चिती. तेव्हा हा भोळा उमापती दैत्या लागे देईल की. मग मी सर्वस्व उडालो बाही, माझा उपाय न चाले काही. तरी तू जाऊनी लवलाही, सुष्ट बोलवी दयाळे. सरस्वती जिभागी बैसली, मनी गर्जून बोले ते वेळी. म्हणे जय जयाजी चंद्रमौळी, मज इच्छा काही नसे. म्या सुखी भोगली वसुदेव. इंद्र माझे घरी दास, युद्ध करून तोषवला सर्वेश. आता माझी काहीही इच्छा नसे. जरी वरदेशी मज लागून, तरी तो मागतो परोपकारा लागुनी. ते दिजे कृपा करून संतोषवीन सर्वांसी. माझे प्राण प्रयाम समनी, म्या स्तोत्र केले पाही. ते पठण करती मही, त्यासी वरप्रद होईजे. त्यासी लक्ष्मी विपुन द्यावी, परी सर्वांची उपयोगी पडावी. भोगनायके घडावी तुझपासून दयाळा. त्याची श्री द्यावी लावण्य, परम साध्वी गुण संपन्न. पुत्र विद्वान गुणानंदी दे, जो आज्ञा वंदी निज मस्तकी. अश्वरथ वारन सुंदर, दासदासी सेवेसी तत्वर. सुहृदय आप्त स्नेही सहोदर, शत्रु नसोतयांसी. दुःख शोक दारिद्र्य संपूर्ण, हे जावत पण मणिहरण नाम विख्या. हे मनी प्राणसख्या उदारा, मज टाकून गेल्यास दातारा. तूच वाचून शून्य शिबिरा, माझी राहुनी काय करू. आता कधी भेटशील, माझे कात्रे होती निकळ.
माझा प्राण होतसे विभळ, काही नसूचे मज लागी, ऐसा अनेक प्रकारे विलापून, रडतसे वक्षस्थळ बळवून, धरणी संग देई टाकून, तेव्हा दैत्य सावरती, तेव्हा तो सुबुद्धी प्रधान, मल्लास विनवी कर जोडून, म्हणे जी सैन्य सिद्ध करून, निर्वाणीचे युद्ध करू, रणी शिवासी मारुनी, निश्चयसी देव रक्त तुपे तृप्त करून, पितरांसी शोक समुद्री बुडलासी, फळ नसे दैतेंद्रा, मनी गेला यश संपादून, आम्ही करू निर्वाण, दैत्य कुळीचा अभिमान रक्षुनी जाऊ पडलो का, ऐसे अनेक प्रकारे बोलून, मल्ल गेले दात खाऊन, मने इंद्रांचे रक्त प्राशीन, तरी दैत्य कुळी जन्मलो. हा अध्याय 15वा सुरस, मनींचे आख्यान प्रिय देवास, भावे श्रवण पठन करीन त्यास सर्व सिद्धी लाधती. श्री मद बाजी चरणार बिंदुईस भ्रमर, लक्ष्मी नारायणाचा कुमार, अभिधान असे गंगाधरम. स्वस्ती श्री मार्तंड विजय ग्रंथ, सम्मत मल्हारी महात्म्य, सदा परिसोत प्रेमळ भक्त, पंचदशोध्याय गूढ हा. श्री मार्तंड भैरवार्पणमस्तु. अशा प्रकारे या 15व्या अध्यायाच्या शेवटी भक्तांच्या जीवनामध्ये चमत्कारिक शांतता आणि आत्मविश्वास प्रकट होतो. मार्तंड देव भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण करतो. जय मार्तंड, जय मल्हार. धन्यवाद.